तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथे वैद्यकीय व्यावसायिक करणारे डॉक्टर किशोर घाटे यांच्यावर 26 सप्टेंबरच्या रात्री काही अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हमला केल्याची घटना उघडकीस आली आहे। डॉक्टर किशोर घाटे हे जळगाव जामोद इथून वडोदा येथे स्वतःच्या क्लिनिकसाठी दररोज प्रवास करतात। तेथून परत येताना रात्रीच्या वेळी 5 ते 6 अज्ञात व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली। सुदैवाने ते बचावले। एका सर्वसामान्य कुटुंबातील डॉक्टर दररोज 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करून डॉक्टरांची कमतरता असलेल्या भागात सेवा देतात। त्यांच्यावर अशा प्रकारे भ्याड हल्ला होणे अत्यंत निंदनीय आहे। अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी अशा परिसरात योग्य पोलीस बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे। या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जामोद शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉक्टर संदीप वाकेकर, डॉक्टर पुंडलिक उमरकर, डॉक्टर शाकीर खान, डॉक्टर संदीप देशमुख, डॉक्टर दीपक केदार, डॉक्टर अतुल गट्टाणी, डॉक्टर प्रकाश बगाडे, डॉक्टर अतुल उमाळे, संदीप कापसे, सचिन बाराहाते, मनोज वानखडे आदी डॉक्टरांनी मेडिकल असोसिएशन संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। इथे प्रॅक्टिस करत असतात आणि रोज सकाळी 8ला जाणं आणि संध्याकाळी 8ला तिथं निघणं हा त्यांचा नित्यक्रम आणि असाच हा नित्यक्रम चालू असताना शुक्रवारी 26 तारखेला जेव्हा ते आपली OPD आटपून जळगावला वापस येत होते तेव्हा त्यांना जस्ट वडोदा सोडल्यानंतर 100-200 मीटर अंतर त्यांनी जस्ट क्रॉस केलं असेल तेव्हा त्यांच्यावर जीवितहानी हल्ला झाला। हा साधा हल्ला नव्हता। त्यांना जवळपास टॉमेन केल्या, डोक्यावर खूप वार झाले, चॉपरने त्यांच्या जे असतात त्यांच्या डोक्यावर शरीरावर सुद्धा वार झाले। अजून त्यांची निशाणी खूप आहेत। म्हणजे हा जीवघेणा हल्ला होता आणि हा जीवघेणा हल्ला हा याच्या आधी पण काही दिवसाआधी त्या स्पॉटवर किंवा त्या रस्त्यावर झालेला आहे। तर आमची प्रशासनाला हीच मागणी आहे, महाराष्ट्र शासनाला हीच मागणी आहे की जळगाव शहरातील जी डॉक्टर मंडळी ग्रामीण भागात जाऊन आपली सेवा देतात त्यांचं जीविताचं आपण रक्षण केलं पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे। आणि जे पण हल्ला करणारे असतील त्यांचा काय उद्देश असेल, आज सुदैवाने त्यांच्यात पुण्याने ते आज इथे वाचले आहेत, आपल्यासोबत आहे, पण अशी कुठे जीवितहानी होऊ नये, कोणाला असे प्रसंग येऊ नये हीच आपल्या शासनाला मागणी आहे। आणि शासन या घटनेचा एक मारेकरी असेल, हल्लेकरी असेल आणि तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी। तर त्या रस्त्यावर पोलिसांनी जास्तीत जास्त गस्त लावावी, जास्तीत जास्त त्यांनी बंदोबस्त लावा। जसे चौकीत त्या करणवाडीचं आपलं शेवटचं गाव आहे त्यापासून वडोद्यापर्यंत गस्त लावावी किंवा चौकी लावावी, काही पोलिसांचे चक्रावर किंवा गाडीचं पेट्रोलिंग वाढवावं हेच आम्हाला शासनातर्फे या ठिकाणी आज आम्हाला इथे सांगू इच्छितो। धन्यवाद।